नक्कीच आपण पाहूया हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज सुर्वे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या ज्येष्ठ नागरिक आहेत. हरिभक्त पारायण वय वर्ष 82 आणि क्रिकेटची भरपूर आवड आहे. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ज्या खरं तर खूप मनाला आकर्षक अशा ट्रॉफ्याज लाभल्या. जगदंब ट्रॉफीज आहे अगदी या प्रीमियर लीग साठी त्या आम्हाला खरं तर पुरस्कृत केल्यात. राजन शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्या 2 ट्रॉफ्याज नाहीतर आपल्यासाठी खरं तर शिवमुद्रा आणि आपण पहिला काय ट्रॉफ्याज लाभल्यात. बऱ्याच ठिकाणी अभिदाता आपण पाहतो 3.5-4 फुटाच्या ट्रॉफ्या, परंतु यावर संकल्पना वेगळी आणि राजन शेठ पाटील यांच्या माध्यमातून शिवमुद्रा स्वरूपाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभल्यात. त्यांचा देखील धन्यवाद असेल. नक्कीच त्यांचा या शुभ सन्मान नक्कीच केला जाईल. राजन शेठ पाटील मी अभिदाता यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राजन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. शिवसेना सासगाव जिल्हा संपर्क प्रमुख आपण पाहतो राजन शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आम्हाला जगदंबा प्रीमियर लीग साठी लाभल्यात. असं डॅशिंग व्यक्तिमत्व नेतृत्व त्यांचा शुभ सन्मान जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष अभिदाता कदम मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. धन्यवाद सर खरं तर आपल्या सहकार्याबद्दल. तदनंतर आपण पाहतोय राजन शेठ पाटील शिवसेना सासगाव जिल्हा संपर्क प्रमुख तदनंतर गुरु ग्रामपंचायत जांभेलीचे विद्यमान सदस्य सन्मान्य रिजवानभाई शेख रिजवानभाई खोत यांचा शुभ सन्मान नक्कीच या ठिकाणी केला जाईल. गुरु ग्रामपंचायत रिजवानभाई खोत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे अध्यक्ष स्पर्धेचे सर्वेसर्वा अभिदाता कदम यांच्या शुभ हस्ते केला जातो. मॅच कडे बोलूया. मॅच देखील खूप महत्वाची आहे. नॉकआउटचा सामना यावेळेस एक चूक सर तुम्हाला अगदी या स्पर्धेतून बाहेर नेऊन ठेवू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच खरं तर अभिदादा यांना नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. आपला खरं तर एक छोटा भाऊ चांगलं कार्य करतो आणि मोठ्या भावाचं कर्तव्य असतं त्याला सपोर्ट करणं वेळोवेळी सहकार्य असणारे आणि आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून जगदंबा प्रीमियर लीग साठी टी-शर्ट पुरस्कृत केल्या गेल्यात असे ग्रुप ग्रामपंचायत जांभेवलीचे थेट सरपंच डॅशिंग नेतृत्व प्रमोददादा शिर्के यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. मी अभिदादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायत जांभेवलीचे विद्यमान सरपंच आपण पाहतोय प्रमोददादा शिर्के यांचा शुभ सन्मान करायचा. खरं तर हे व्यक्तिमत्व अभिदादांना नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभतं आणि अभिदादांवरती असलेलं प्रेम आपण पाहतो. क्षणचित्र टिपली जातील डेव्हिड यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती देखील आपण डॅशिंग नेतृत्व थेट सरपंच प्रमोददादा शिर्के यांना पाहू शकतो. मॅच कडे बोलूयात. आपण पाहतोय टीमची टोटल झाली 8 धावा धावफलकावरती चालू असलेली मॅच आहे. आई एकविरा 11 आणि त्यांच्या विरोधात मैत्री 11 अशी लढत जरूर मैत्रीपूर्ण संबंध आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून यावेळेस उतरलेत. यावेळेस स्विचिटचा फटका देखना स्ट्रोक चेंडू चालला बाउंड्रीच्या पलीकडे 6 धाव संख्येसाठी आलेला षटकार. पीठावरती उपस्थित आपण पाहतो राजन शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून जगदंबा प्रीमियर लीग साठी अद्याप देखण्या ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात. शिवसेना सासगाव जिल्हा संपर्क प्रमुख हे पद त्यांच्याकडे खरं तर आपण पाहतो. तदनंतर आमचे ग्रुप ग्रामपंचायत जांभेलीचे विद्यमान थेट सरपंच प्रमोददादा शिर्के त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट पुरस्कृत केले गेल्यात. ग्रुप ग्रामपंचायतचे जांभेलीचे सदस्य आपण पाहतो रिजवानभाई खोत यांना देखील आपण पाहिलं. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती आहेत.
पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक अतिशय महागडं. नक्कीच आपण पाहिलं प्रमोददादा शिर्के त्यांच्या समवेत राजन शेठ पाटील त्यांचा अमूल्य वेल या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. मनाच्या अंतकरणापासून दादा धन्यवाद असतील आणि असंच सहकार्य आणि अभिदादांवरती प्रेम तुमचं असू द्या. गोलंदाज येतो हेमंत यावर स्लोअर फुलटॉस बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बसलाय. एलिमिनेशन कमी आणखीन एक झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नक्कीच यावर चांगली बॅच पाहायला मिळते. विचार केला मैत्री इलेव्हन टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा आहेत 14, विकेट गमावल्या 2. आपण पहिली विकेट मैदानाच्या बाहेर ऋतिक शिंदे यांची 0 धावसंख्येवरती. तदनंतर आपण पाहिलं तन्मय लबडे 0 धावसंख्येवरती बाद झाल्या. म्हणजे 2 सलामीवीर नरेश सर अगदी स्वस्तामध्ये परतल्या. तदनंतर अगदी आपण पाहायला गेलं आता येणाऱ्या मिडल ऑर्डर बॅट्समन वरती खूप जबाबदारी असेल. डाव सावरायचा मैत्री इलेव्हन साठी कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. आणि नक्कीच तुषार धुमाल सर पाहायला गेला या लीग स्टेज मध्ये तुमच्यामध्ये तालमेल बॅलन्स असणं खूप महत्वाचं. आणि जेव्हा या लीग स्टेज पार पडत असतात तुमचा कागदावरती किती संघ मोठा आहे ते खरं तर त्याला मात्र अर्थ नसतो. ताकदवर आहे. 1 मिनिट ते खूप महत्वाचं आहे. परंतु यावेळेस पाहायला लागेल चांगला फटका रनआउटची संधी आहे आणि ती सोडली नाही. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका बसतोय मैत्री इलेव्हन या टीमला. महत्वाचे 14 धावा धावफलकावरती आहेत. सुपर 6 या ठिकाणी जो जिंकेल त्याचा प्रवास जगदंबा प्रीमियर लीग मध्ये सुरू राहील. टॉप 3 मध्ये तो प्रवेश करेल. परंतु जो या ठिकाणी हरेल त्याला मात्र प्रतीक्षा करावी लागेल या जगदंबा प्रीमियर लीगची. कारण 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अगदी तुमचं सर्व माइंड खरं या गेम मध्ये द्यावं लागेल. कारण ही मॅच दोन्ही खरं तर टीम साठी महत्वाची आहे. आपल्या संघ मालकांसाठी यावेळेस दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागेल. परंतु बॅटिंग करत असताना न्यू बॅटरचं नाव या ठिकाणी सांगायचं आदित्य. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती आपण त्यांना पाहतो. आपल्या संघ मालकासाठी आता तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. कारण ज्या फ्रँचायझीने तुम्हाला निवडलं तुमच्यावरती विश्वास दाखवला आता त्या विश्वासाला तुम्हाला सार्थ ठरवावं लागेल. कारण 14 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो अगदी मैत्री इलेव्हन टीमच्या त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं पहिला गोलंदाज अगदी आशुतोष थोडेसे महागडे ठरले. तदनंतर आलेले हेमंत अगदी कमबॅक करतात आणि हेच गरजेचं असतं. जेव्हा आपला एक गोलंदाज महागडा ठरत असतो ना दुसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करणं आणि तालमेल आणि बॅलन्स याबस दिसतो अगदी फिल्डिंग करणाऱ्या एकविरा 11 टीमचा. आई एकविरा या नावाने खरं तर हा संघ खेळतो. याबस एक सिंगल प्राप्त होईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. ऑन स्क्रीन धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच चांगली स्पर्धा कव्हरेज केली जाते. एक चांगली वाहिनी आहे. आपल्या मराठी माणसाला खरं तर अटॅकिंग सपोर्ट आपणच केला पाहिजे. चांगली क्लिअरिटी चांगली क्वालिटी आपण समर्थ लाईव्ह इव्हेंटची पाहतो. क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं अगदी चांगली वाहिनी आहे. आणि अगदी आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून रोशन म्हात्रे खरं तर सर्व आहेत समर्थ लाईव्ह इव्हेंटचे. आम्हाला आज खरं तर 20,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. मित्रांनो जो कोणी आपण मॅच पाहतात प्रेक्षक वर्ग मायबाप विनंती असेल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल कृपया आपण अगदी सबस्क्राईबचं बटन दाबा बेल आयकॉनला प्रेस करा आणि नक्कीच आपल्या समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. हेमंत यावेळेस पाहूया आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातो. क्रिकेट मधला परफ्यूम डिलिव्हरीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. गोलंदाजाचं कौतुक असेल त्याच्या उंचीचा पुरेपूर वापर यावेळेस हेमंत करतात. कब्बालीचं यावेळेस कमबॅक आहे. अगदी वेल बॉलिंग परफॉर्मन्स आपण हेमंतांचा पाहतो.
अगदी आपल्या टीमला पहिलं षटक त्यांना माहिती आहे आशुतोषच्या मागडं आलाय, आपल्याला कमबॅक करायचा आणि तेच मनामध्ये आणि कमबॅक करून दाखवलंय यावेळेस मैत्रीलंच्या विरोधात. हा बॉल पाहावा लागेल, खराब आहे, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. वाईट +4 बोनसच्या धापा अगदी 5 धाबा हा पंजा मिळाला जातोय. नशिबाचा चौकार मैत्री 11 टीमला. धावा आणि नशीब खरं तर मैत्री 11च्या बाजूला. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. 20 धावा धावफलकावरती स्ट्राइक एंड वरती आहेत. आदित्य, हा बॉल टप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेने राहिला. हा गोलंदाज ज्या अगदी पद्धतीने गोलंदाजी करतोय, आपण विचार केला मागच्या बॉल वरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्या, तदनंतर या बॉल वरती कमबॅक म्हणजे हेमंत त्यांचं षटक आपण पाहिलं अगदी कमालीचं राहिलं. ते धावा जर सोडल्या एक्स्ट्राच्या तर अद्यापर्यंत षटक यावर चांगला धावफलकावर धावा अद्यापर्यंत 20 लॉस ऑफ 3 विकेट. 20 धावा धावफलकावरती. गती परिवर्तन या बॉल वरती अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आला डॉट आपण पाहिला, आदित्य बॉल वरती बीट झाले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री 11 टीमची धावा झाल्या धावफलकावरती 20 धावा, गडी बाद झाले 3. आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन वरती स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट. तत्पूर्वी संधी द्या डीजेला. अनिकेत डीजे. स्पीडअप करायचंय मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ नाही याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा क्षण गोड व्हावा. ही स्पर्धा आपण जर पाहिली, जगदंबा प्रीमियर लीग अध्यक्ष अभिदादा कदम आणि त्यांची संपूर्ण जगदंबा प्रीमियर लीग कमिटी त्यांच्या वतीनं करता स्पर्धा आयोजित केल्या आणि ही स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा शिस्तबद्ध आहे. अगदी टायमिंग अलर्ट असेल अगदी या दोन्ही टीमसाठी. प्रति षटकाला आपण नक्कीच 5 मिनिटं देऊया. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये एक षटक कंप्लीट झालंच पाहिजे, कारण वेळेच्या अभावी आपण पहिला मेगा फायनलचा आजच दिवस आहे. मेगा फायनलचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु यावेळेस चालू असलेले मॅच सुपर 6 म्हणजे जो कोणी जिंकेल सुपर 3 चा प्रवास त्याचा असेल, जो हारेल तो नक्कीच या स्पर्धेतून या ठिकाणी बाहेर निघेल. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपलीत. प्रथम बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत 2 षटकं संपल्यानंतर 20 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट मैत्री 11 टीमच्या. अगदी गोलंदाज वैयक्तिक कोटे पहिलं सांगे तिसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती अभि यावेळेस आलेत. तिसऱ्या षटकासाठी खरं तर त्यांना आमंत्रित केलं. स्वतः कॅप्टन आहेत, सर सेनापती आहेत आणि आता जबाबदारी त्यांनी घेतली. कॅप्टन देखील या टीमची आपण पाहतोय अभियाना. यावेळेस फटका सुरेख एलिमिनेशन कदाचित थोडस कमी, समोरच्या दिशेला ग्राउंड थोडस मोठं आणि यावेळेस तोच फटका बसतो मैत्री 11 टीमच्या या बॅटरला. यास डीजे. आमचे संदीपजी पाटील खरं तर अभियांचे गुरु आहेत, शिक्षक होते. त्यांच्या माध्यमातून अभि पाटील, अभि कदम माफ करा, अभि कदम आणि त्यांच्या जगदंबा प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचे देखील धन्यवाद असतील. टीमची टोटल आपण पाहतो 20 धावा धावफलकावरती आहेत. विकेट अद्यापर्यंत डाऊन झालं 4 आणि अशा परिस्थितीमध्ये आता मिडल ऑर्डर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फिरून मारण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅट्समन नेम सुचवायचा आहे. बॅट्समन नेम काय? गौरव आपण पाहतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती, परंतु यावेळेस कॅप्टन आहेत अगदी अभि, पण तसा अगदी कर्णधाला साजेसा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतात. तिसऱ्या षटकासाठी स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि षटकाची सुरुवात यावेळेस कंबालीची केल्या अभि यांनी.
याबाबतचा बॉटम हँडचा योग्य वापर, इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 3-3 क्षेत्ररक्षक येतात. तत्पूर्वी आपण पाहतो उचलतील, फेकतील, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि बऱ्याच अवधीनंतर अगदी धावफलकाला लागलेला ब्रेक या ठिकाणी तुटलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22, डबल दुरी ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 22 धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय. अगदी मैत्री 11 टीमच्या आदित्य आणि गौरव जी मधला फुलेचे फलंदाज आहेत त्यांना आता मात्र कमालीचा खेळ करावा लागेल, कारण आता डाव सावरायचा आहे. तुमच्याकडे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळेस बर्बाद झालेत अगदी बॅटर, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या ठिकाणी एक धाव नक्कीच प्राप्त होईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. 23 धावा धावफलकावरती लागतील. तिसरं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय आणि 23 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागल्यात. सुरुवातीचे सलामीवीर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानं काय होतं त्या आपण पाहतोय की स्कोर कार्ड 23 अंकावरती स्पीड अप करा विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आपल्याकडे पुरेसा वेळ नाहीये. वेळेच्या अभावी आपण पाहतोय आपण विदाउट टाइमपास मॅचला सुरुवात करायची आहे. टीमची टोटल आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय गौरव यांना, जे डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि यावेळेस गोल्डन ट्रॅक वरती आहेत. अभि आडवा बॅट न केल्याचा प्रयत्न फसला गेला आणि किपरनं त्याचं काम चांगल्या पद्धतीनं पार केला. हे षटक जर पाहिलं तर नक्कीच आई एकविरा इलन वावूशी टीमच्या बाजूनं पडलं जातं. स्वतः कॅप्टन जबाबदारी घेतो त्या ठिकाणी टीमला लीड करत असताना स्वतः अगदी चांगला आपण पाहिला नक्कीच पॉझिटिव्ह इंटेंट दाखवतो आणि दुसऱ्या खेळाडूंना करता आत्मविश्वास देण्याचं काम यावेळेस कॅप्टन करत असतो. फटका सुरू आहे, पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलला पाठवलाय तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतो कणकणीत. षटक संपलाय. फलकावरती 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री 11 या टीमच्या लॉस ऑफ 4 विकेट. असं वाटलं होतं नरेश सर की अभि यांनी जे कॅप्टन आहे त्या टीमचे सुरुवात गोलंदाजीची चांगली केली होती, परंतु शेवट मी तर म्हणेन गौरव आदित्य यांनी खराब केला. काय कमालीचं फिनिश केलं शेवटच्या बॉलवरती. गरज होती मस्ट युनिटेड करत 6 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 29 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतील. शेवटचं स्लॉग वरचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय अभिदादा यांचे खरं शिक्षक गुरुजी खरं संदीप पाटील सर यांचा खरं तर जगदंब प्रीमियर लीग आणि अभि कदम यांना खरं तर शुभेच्छा आल्या, त्यांना देखील धन्यवाद असतील. परंतु 29 धावा धावफलकावरती शेवटचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये. स्पीड अप करायचं आहे मित्रांनो, विनंती आहे. पंचांना देखील ऑफिसर्स देखील विनंती, आपण मॅचला सुरुवात करा. वरुण पाटीलचा पहिलाच बॉल पाठवलाय की काय? यस डेफिनेटली. अंपायर्स कॉल, बॉल इज गॉन. इट्स मॅक्सिमम 6 रन्स. अविनाशदादा कदम त्यांच्या समोर राहुलदादा पाटील. अविनाशदादा कदम सामाजिक कार्यकर्ते जांभवली, त्यांचं आपण पाहिलं सामाजिक कार्य आपण पाहिलं आणि मी गंभीर साथ करत आणि अभिदादांना असती. टीमची टोटल आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. 35. पाहुण्यांचं स्वागत देखील केलं जाईल. अविनाशदादा कदम आपण पाहतो सामाजिक कार्यकर्ते जांभवली. नेहमीच त्यांचं सामाजिक कार्य, गरिबांना मदत असेल सर्व काही आपण पाहतो. अगदी या सर्व क्षेत्रामध्ये नाव असलेलं व्यक्तिमत्व, अगदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आपण पाहतो. अविनाशदादा कदम
त्यांच्या समेत राहुलदादा पाटील यांचं जगदंबा प्रीमियर लीग मध्ये अध्यक्ष अभिदादा कदम यांच्या वतीनं करतं सहर्ष स्वागत. परंतु या बॉलवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, विकेट आल्या जिथे धावा येत होत्या, आता त्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न अगदी नक्कीच आई एक्युरा 11 होतोय की काय ते पाहिलं जाईल. तत्पूर्वी डीजे ती जाबाद अपलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये कौशल पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. लो फुटस बॉल, टायमिंग प्रॉपर नाही या बॉल वरती. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक येईल. एक धाव तर कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता कौशल यांचा, पण रोखलं गेलं. टीमची टोटल आपण पाहतो 36 धावा अपलकावरती. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी मॅच करत राहणार. दोन्ही टीम खरं तर अगदी लढतात, अगदी रडतात, परंतु यामध्ये संघर्ष करतात. ते खूप महत्वाचा. संघर्ष अशी गोष्ट आहे, तुम्हाला लढवते, त्रास देते, अगदी खचवते, परंतु घडवते देखील संघर्ष. आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी मैत्री 11 आणि त्यांच्या विरोधात आई एक्युरा 11 वावशी टीमच्या माध्यमातून आपण पाहतो. गोलंदाज आहेत वरुण. चांगला बॉल आहे समोरच्या अलंग कार्पेट, अगदी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? बॅकअप नाही, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. सन्माननीय मी विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते शरदजी मुंडे यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती सामाजिक कार्यकर्ते शरदजी मुंडे यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे जगदंबा प्रीमियर लीग 2024च्या पर्वामध्ये. टीमची टोटल नरेश सर 38 धावा अपलकावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये अगदी खेळाडू चांगला पॉझिटिव्ह अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. सिंगलला केलं जातं, डबल मध्ये कन्वर्ट. आणि अशा पद्धतीने 38 धावा अपलकावरती. स्लॉक स्वीपचा फटका अलंग द कार्पेट. एक धाव तर कंप्लीट झाली. अगदी आदित्य जरूर दुसरीचा कॉल होता, परंतु रोखलं गेलं. कौशल्यांना आपण पाहिलं. टीमची टोटल बनली गेली 39 धावा अपलकावरती आहेत. नरेश सर आपण उल्लेख केला होता 40 ते 45 धावा टार्गेट करत चांगला असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये या विकेट वरती. आणि त्याच अगदी प्रयत्नामध्ये आपल्याला अगदी बॅटिंग करणारी मैत्री 11 टीम आपण पाहतो. सामाजिक कार्यकर्ते शरदजी मुंडे साहेब आपण पाहतो. नक्कीच आपण पाहतो त्यांना देखील त्यांचं एक शुभागमन झालं, त्यांचं स्वागत करूया. परत यावेळेस मॅच कडे बोलूया. आणखीन एक चांगला फटका सिंगलला केलाय, डबल मध्ये कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी विकेट वरती पाहायला मिळते. पंचांचा षटक संपल्याचा इशारा, म्हणजे 4 षटक संपलीत. एका सत्राचा खेळ समाप्त झालाय. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच सुपर 6 मधील बॅटिंग करणारी टीम मैत्री 11, आपण पाहतो फिल्डिंग करणारी टीम आई एक्युरा 11 वावशी. आणि प्रथम सत्रामध्ये आपण पहिला बॅटिंग करत असताना मैत्री 11 टीमने जमवलं धावा 41. आणि येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं 42 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आई एक्युरा 11 वावशी टीमला. आपण पाहतो पहिल्या सत्राचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री 11 टीमने जमवले 41 धावा 4 षटकांमध्ये. आता दुसऱ्या चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आयोजकांना विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष
अभिदादा कदम यांच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्ते जांभेली अविनाशदादा कदम अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। मायेची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं। ऑन स्क्रीन वरती देखील आपण अभिदादा आणि अविनाशदादा कदम यांना पाहू शकतो। तदनंतर अगदी आमचे सत्कार मूर्ती असतील राहुल दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। अभिदादा कदम या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष यांना विनंती धन्यवाद असेल, परंतु दुसऱ्या सत्रासाठी येतील मायक्रोफोन वरती या विभागातील एक गोड आवाज आणि आपण पाहिलं अभिदादांना खरं तर गंभीर साथ त्यांची नेहमी असते। डेव्हिड भारद्वाज सरांना खरं तर मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया। छोटा पॅक बडा धमाका अर्थातच ज्याला म्हटलं जातं रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय सदस्य अर्थातच नरेशजी दलवी सर, त्याचबरोबर आपण पाहतोय समर्थ लाईव्ह इव्हेंट ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मित्रांनो घर बसलेले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार। डीजे साऊंड सिस्टम आपण पाहतोय कालच्या दिवसापासून आपण पाहतोय चांगली सुमधुर गीतं आपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यात मिळाले, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो। मैदानाकडे बोलतोय दोन संघाच्या दरम्यान आपण ही लढत पाहायला मिळते। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये आपण पाहतोय टीम मैत्री 11 संघाने आपण पाहतोय तब्बल 41 धावा लावल्या होत्या आणि 42 धावांचं आव्हान आपण पाहतोय चेस करण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम आई एकविरा 11 संघाकडून। एकविरा 11 संघाची आपण पाहतोय सलामीची जोडी आहे जी 42 धावांना चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले। स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आशुतोष मोरे, तर त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकर एंड कडे अभि जाधव। तर 24 चेंडू मध्ये 42 धावांना आपण पाहतो रोखण्यासाठी डिफेंड करण्यासाठी पहिले षटक घेऊन होते स्वतः कर्णधार निखिल मुंडे। पहिला चेंडू द्वितीय सत्रामधील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथे आपण पाहतोय मोठी अपील परंतु चेंडू पिच झाल्यावरती आपण पाहतो जो बाउन्स झाला ना असं कदाचित वाटलं की कदाचित बॅटची एज लागून कुठेतरी चेंडू जातोय काय, परंतु यावेळेस मात्र चेंडू जातो या डॉट। सुरुवात चांगली गेली गोंदाने पहिल्या चेंडूवरती 42 धावांचा पाठलाग करायचा आहे। अजूनही 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पाहायला गेलं तर दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवर आहेत, परंतु इथून पहिला षटक खूप निर्णायक असणार आहे। निखिलचा पुढील चेंडू बॅकपडला जाऊन हलक्या हाताने पंच केले, इथे मात्र बतोया शॉट लॉगऑफचा क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील करते, तोपर्यंत कोणती धावत घेतली जात नाहीये। बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत। फलंदाजाला सुद्धा माहिती आहे की निखिल मुंडेचा हा षटक खूप निर्णायक असणार आहे। त्याच्या विपक्ष खेळत असताना आपल्याला कुठेतरी स्वतःची विकेट वाचवावी लागेल। 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट आपल्याला पाहायला मिळतात। काय गोलंदाजी केले यावेळेस, चेंज ऑफ व्हेरिएशन चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर थोडासा धीमा झाला, कट झाला, जिथे फलंदाज मात्र चेंडूवरती बीट होतोय। कोणतीही धाव या चेंडूवरती येत नाहीये। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय। फलंदाजावर आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजाने केलेला हा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय। निखिलचा पुढील चेंडू पुढे टाकला होता, इथे मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय। बाउंड्रीच्या लगत या चेंडूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केले जातोय, तोपर्यंत खेळपट्टीवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात। 2 धावेने आपण पाहतोय खातं खोललं जातोय टीम आई एकविरा 11 संघाचं, जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय। 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। एक सुंदर लढत, एक सुंदर प्रेक्षणीय सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय।
इथे मात्र चांगला फटका होता 30 सर्कलच्या आतमध्ये, कोणती चुकी केलेली नाहीये. चांगला झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि फलंदाज आशुतोष मोरेच्या पारीचा होतोय अंत. डीजे हाच एक प्रेशर असतो. जिथे जिथे आपण पाहतोय 1-2 चेंडू डॉट आले ना, तो प्रेशराच्या आपण पाहतोय प्रेशरमध्ये जेव्हा फलंदाजी करत असतो ना फलंदाज, तेव्हा त्याच्याकडे एक दबाव असतो आणि तो दबावामध्ये आपण पाहतोय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असं आपण पाहतोय एक चित्रीकरण पाहायला मिळतो. जिथे आपण पाहतोय विकेट गेलाय, 2 धावा धावपलकावरती लागतात, 1 गडी बाद 2 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. जिथे निखिल मुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आल्या आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पायलेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पिच झालाय, लेग स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. 1 अवंतर धावपलकावरती जोडले जाते, 3 धावा धावपलकावरती लागतायत. तिथे आता पाहिलं तर 19 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे, 39 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा आपण पाहतो या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, जिथे स्ट्रायकर एंड वरती पियुष या चेंडूला मात्र फुल टॉस बनवलाय, सरळ चेंडूला पाठवलाय, फ्लॅट डिलिव्हरी. 6 धावांसाठी पियुषच्या बॅट मधून येतोय षटकार. आई एकविरा 11 विपक्ष आपण पाहतोय मित्रांनो. मैत्री 11 एकीकडे आपण पाहतोय अभिजित हातनोलकर आणि अक्षय कदम यांनी पॅक केलेला संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय मैत्री 11 ऋषी कदम, मनोज सावंत आणि अक्षय पाटील यांनी पॅक केलेला आपण संघ पाहतोय. या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण पाहतोय ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात येथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचा जो चेंडू होता ना, तो कदाचित आपण पाहतोय खराब पडला आणि त्या खराब चेंडू आपण पाहतोय फलंदाज तुटून पडलाय. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 11.00 सरासरीने 33 धावा बनवायचे आहेत. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज मयुरेशचा पहिला चेंडू जोरकास फटका, उंचवर फटका आहे. इथे मात्र संधी भेटली आहे, कोणती चुकी नाही आणि ते मात्र गोल्डन विकेट. अभि जाधव बॅक टू द पवेलियन. आदित्य अर्णव 11 संघाचा कर्णधार, तसेच मोर्या 11 संघाचा कर्णधार. आदित्य अर्णव 11 संघाचा कर्णधार, त्याचबरोबर मोर्या 11 अर्णव संघाचा कर्णधार. मोर्या 11 संघाचा कर्णधार आपल्यास विनंती, आपण या चिठ्ठी उडवली जाईल. तर नक्कीच आपण पाहतोय 3 चिठ्ठ्या आहेत. त्या 3 चिठ्ठ्यामध्ये आपण पाहतोय एका चिठ्ठीमध्ये आपण पाहतोय फायनलची चिठ्ठी निघेल आणि 2 चिठ्ठीमध्ये आपण पाहतोय मॅच ची चिठ्ठी निघेल. तर आपण लक्ष द्यायचंय, चालू असलेला सामना आहे त्यामध्ये आपण पाहतोय एक संघ, कोणता तरी संघ आपण पाहतोय चला पुढील चेंडू मयुरेशचा. ब्लॉक मध्ये चेंडू होता, करून काढले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. थोडासा थंबल पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉस्ट्रायकर एंड कडे, जर कदाचित थ्रो मध्ये ताकद असती तर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, परंतु असं काही घडलेलं नाहीये. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 2 धावांनी धावपलक घालतोय. 11 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोड साखळी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इनॅट नंबर 3 इनॅट नंबर 4 चे फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. यांच्या खांद्यावर आता ही जबाबदारी आहे. येणारे जे चेंडू आहेत त्या चेंडूमध्ये या धावा बनवायच्या आहेत टीम आई एकविरा संघाला. मयुरेशचा पुढील चेंडू, ओ सुरेख टप्पा, सुरेख लाईन टाकलेला चेंडू, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. जितके डॉट चेंडू आपण पाहतोय या मॅच मध्ये आई एकविरा 11 संघ खेळेल तितकाच प्रेशर त्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. वरुण पाटील
मॅन फ्रॉम शिरोवली ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा त्या बॅटची एज, इथे मात्र विकेट किपर कोणती चुकी करत नाहीये. वरुण पाटील बॅक टू द पवेलियन. बघा या मॅच नंतर लगेच लकी ड्रॉचा कार्यक्रम होईल. एका चिठ्ठीमध्ये फायनलचा प्रवास लिहिलाय आणि 2 चिठ्ठीमध्ये मॅच लिहिले. म्हणजे पहिली सेमीफायनल ज्या टीमला मॅच ची चिठ्ठी येईल, ज्या कॅप्टनला मॅच ची चिठ्ठी येईल त्याला लगेच पहिली सेमीफायनल याच मैदानावरती खेळावी लागेल आणि ज्याच्या वाटेला फायनल येईल त्यांनी फटाके आणून ठेवावेत. ओव्हर टू हॅरी. थँक्यू सर. नशिबाची साथ मात्र या चिठ्ठीमध्ये लिहिले आणि दुसरीकडे आपण पाहतो ज्या एकाला संघर्ष करून फायनलमध्ये जावं लागेल. नौका फलंदाज नंबर 33 हेमंत पाटील आपण ऑन स्ट्राईक वर पाहतो. इथे मात्र आल्या आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतो हेमंत पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. पाहिलं तर 4 चेंडू टाकले होते पहिले, त्यामध्ये 2 विकेट आणि 2 धावा दिल्या होत्या. परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं थोडासा फुलर लेनचा चेंडू होता. फलंदाजाकडे ती ताकद होती आणि त्या ताकदीचा वापर त्याने केला. अर्थातच 6 धावा या चेंडूवर येत आहेत. 17 धावा धावपलकडे पाहायला मिळतात. शेवटचे 13 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. ओ इथे मात्र विकेट टू विकेट चेंडू टाकला होता. लेग बिफोर विकेटच्या जाळ्यामध्ये फलंदाज सापडतोय. LBW च्या विकेट आता आपण पाहतोय मैदानावरती घेतला जातोय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 25 धावांची गरज आहे. 12.50च्या सरासरीने या धावा गाठायच्या आहेत. परंतु दुसरीकडे पाहायला गेलं तर इथून जर संघ जिंकला तर आपण पाहतोय शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू 25 धावांची गरज. तिसरा षटक घेऊन येते मॅन फ्रॉम गोल्टन. या गोंदाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली. एकीकडे 25 धावा आपण मित्रांनो पाहतोय बनवायचे आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला धावा वाचवायचे आहेत. चेस आणि डिफेंड असा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंगची निवरचना सजवली जाते. कौशल्य सुद्धा माहिती आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावा वाचवायच्या आहेत, तर मला अचूक टप्प्याची गोंदाजी करणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. उलटेच मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आपण पाहतो या 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. इथे मात्र फलंदाजा स्लॉट मध्ये चेंडू आलोय, सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांसाठी पियुषच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार. मालक आहेत अक्षय कदम आणि अभिजित आत्नोलकर यांच्याकडे आपण पाहतो या 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु मी तर म्हणेन ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे, कारण की वरचे जे फलंदाज होते ज्यांच्यावरती विश्वास होता ते फलंदाज मात्र विश्वासाला सार्थ ठरलेले नाही आहेत. परंतु आता मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो या षटकार आलाय. कौशल पाटील वरती मात्र प्रेशर टाकण्याचा प्रयत्न या पहिल्या चेंडूवरती केला गेलाय, जिथे फलंदाज ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय पियुष दार्वे ऑन स्ट्राईक आपण पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं धंबल पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावाचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 2 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. जिथे धावा लागतायत तब्बल 25. अजूनही आपण पाहतो जिंकण्यासाठी गरज आहे 10 चेंडू मध्ये 17 धावांची. सिंगल डबल धावा सुद्धा खूप महत्वाच्या असतात मित्रांनो अशा मॅच मध्ये, कारण की सिंगल डबल धावा तुम्हाला त्या धावापर्यंत क्लोज पर्यंत नेऊ शकतात. पुढील चेंडू यावेळेस मात्र बघतो या ऑफस्टम लाईन मध्ये हा चेंडू टाकला होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाज मात्र आपण बघतो यशस्वी ठरतो. डॉट चेंडू इथे आलाय. चांगला टप्प्याची गोलंदाजी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, परंतु त्यानंतर हा चेंडू आलाय डॉट. इथे मात्र आपण पाहतोय या षटकातील पुढील चेंडू घेऊन होते पुन्हा एकदा कौशल पाटील. धीम्या गतीचा चेंडू होता. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू ऑफस्टमच्या बराच बाहेर निघालाय. वाईट चेंडू दिला जातोय. एक अवंतर धावपलकावरती जोडले जाते. 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडं स्पीडअप घ्या पंच. 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मॅच पूर्णपणे आपण पाहतोय थोडस गरमाट बरे आपल्याला पाहायला मिळतोय. कौशलचा पुढील चेंडू. पियुषने यावेळेस मात्र ताकदीचा वापर केलाय, परंतु उंची जास्त आणि ते मात्र काय होतोय हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. झेल घेण्याची संधी होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न करण्याच्या नादात हा चेंडू जातोय सरळ पंच या 6 धावांसाठी. बॅट धरली. त्याला एक एंटरटेनिंग आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळाला पियुष दार्वेच्या बॅट मधून. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. कधी विकेट, कधी चौकार, कधी षटकार, तर कधी डॉट, अशी प्रकारची परिस्थिती आपल्याला मैदानामध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकामधील हा चेंडू सुद्धा खूप निर्णायक असणार आहे. बॅट्समन नेम, फलंदाजाचं नाव, हे नाव काय, बॅट्समन कोण आहे? काशीनाथ हा फलंदाज आपण पाहतोय. काशीनाथ मेंगाल. मोठा फटका तिथे मात्र पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय आणि सिंगलच धावावर आपण पाहतोय. समाधान मानावे लागेल. 3 षटकाचा इथे खेळ संपलाय. 42 धावाचा पाठलाग करायचा होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 33. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 9 धावांची. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या थोडा. चला टाइमपास करू नका. मी मैत्री 11 संघाला मी विनंती करतोय की प्लीज आपण थोडासा स्पीडअप घ्या.
चला थोड्या मैदानात आपण पाण्याची पूर्तता करायची आहे आणि थोडा स्पीडअप घ्या. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज असा प्रश्न मात्र आपण पाहतोय निर्माण झालाय सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये. फलंदाज मॅच जिंकवते का गोलंदाज? क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं गेलं तर अनिश्चितते भरलेले खेळ आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. जसं सरडा आपण पाहतोय वेले वेलेने रंग बदलतो तसा हा खेळ आहे. 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. एकीकडे 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत. हा कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ संघर्ष करतायत. एकीकडे बॅटने तर एकीकडे आपण पाहतो चेंडूने. थोडा स्पीडअप घ्या पंच. जर उशिरा झाला तर बघा षटक कमी केलं जाईल. याच्याकडे सध्या लक्ष द्यायचं आहे. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. या मॅच मध्ये रिझल्ट लावणारा हा षटक असणार आहे. एकाला बनवेल विजेता तर एकाला बनवेल लुजर असा हा षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 9 धावांची. गोलंदाजसाठी मार्गावर येतोय नंदनपाडा विलेज एन कडून तन्मय लबडे. तर नक्कीच आपण पाहतो या तांबाटी गावच्या आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते अर्थातच नरेशजी मुंडे साहेब यांचं इथे स्वागत झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल धाव. आता शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. हा एन तुषार धुमाल सर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खूप पोषक आहे. कारण की ज्या दिशेला हवेचा प्रवाह आहे त्या दिशेला मात्र एखादा तरी फटका जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर कदाचित चौकार किंवा षटकार लागू शकतो. परंतु क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. यावेळेस बॅकफुट जाऊन मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. इथे मात्र जज केलं जाते. चेंडूला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. शेवटचे आता चेंडू बाकी असतील तर नक्कीच आपण पाहतोय नामदेवने जर हा सामना जिंकवला तर कॅप्टन कूल केतन मुंडे यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक दिले जातील. शेवटचे आता 4 चेंडू गरज आहे 6 धावांची. मोठा फटका उंचवर फटका 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कॅचला जज करतोय. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतला गेला कॅच. अर्थातच अजून एक मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. अजून एक ट्विस्ट मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे शिल्लक असतील चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. 3 चेंडू 6 धावा 6 धावा 3 चेंडू असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी चेंडू असा समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका अपेक्षित आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 1 डॉट चेंडू अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 1 चेंडू डॉट 1 चेंडू बाहेर मारायचा आहे असा रणनीती आपण बघतो मैदानामध्ये आखला जाईल. परंतु शेवटचे 3 चेंडू आहेत जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 6 धावांची. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तन्मयचा यावेळेचा चेंडू उंचवर फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल धरलाय आणि इथे मात्र अजून एक झटका लागतोय टीम आई एकविरा 11 संघाला. डीजे या जगदंब प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. पुन्हा एकदा संधी आहे क्षेत्ररक्षकाला. जज केला जातोय. अजून एक विकेट. इथे मात्र विकेट हॅट्रिक साजरी केली जाते. गोलंदाज तन्मय या खेळाडूकडून. काय मॅच रंगले, काय मॅच रंगले. आता शेवटच्या चेंडूवरती ही मॅच आले. काल सुद्धा अशीच परिस्थिती आली होती. टीम
मैत्री 11 संघासमोर एक चेंडू मध्ये 5 धावा हव्या होत्या, तेव्हा आपण पाहिलं निखिल मुंडे स्ट्रायकर एंड कडे होता आणि निखिल मुंडेने आपण पाहतोय ते शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून आपण पाहतोय आपल्या संघाला मात्र जिंकून दिलं आणि तोच षटकार कुठेतरी आपण पाहतोय या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शेवटचा एक चेंडू, चला फिल्डिंग सजून घ्या. शेवटचा एक चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. एक मोठा फटका या मॅच मध्ये आपण पाहतोय विजयी साजरी करू शकतो, परंतु एक चेंडू डॉट जर टाकला गोलंदाज तन्मय याने तर क्षेत्ररक्षण करणारा संघ ही मॅच आनंद साजरा करू शकतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, गरज आहे 6 धावांची. डावखुरी आता फलंदाज मनीष पाटील आपण पाहतोय याच मध्ये मातीमध्ये मोठा झालेला खेळाडू आणि याच मैदानामध्ये इतिहास घडवायचा असेल तर शेवटच्या एका चेंडूवरती आपल्याला मोठा फटका खेचायचा आहे. उंचवर फटका, इथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठ करत असताना मनीष पाटील, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅच. सांगून देतोय याच मातीमध्ये मी मोठा झालोय आणि याच मातीमध्ये मला ही ऐतिहासिक पराक्रम करायचा असेल तर हा चेंडू मला षटकार खेचायचा आहे. वाव वाव वाव, काय मॅच रंगले. हॅट्स ऑफ यू मनीष पाटील.